श्रुतीने प्रसादला फोन करून जे काही घडले ते सांगितलं आणि तिला ज्या नंबरवरून फोन आला होता त्याची चौकशी करायला सांगितले. पण प्रसादने आधी तिला घरी पोहोचायला सांगितले. श्रुतीने ही बुलेट घराच्या दिशेने वळवली. आता पुढे. थोड्याच वेळात श्रुती घरी पोहोचली. श्रुतीला अशक्तपणा असल्यामुळे श्रुती एकदम चक्कर येऊन दारातच पडली. वॉचमनने पाहिलं आणि तो लगेच धावत श्रुतीजवळ आला. त्याने दारावरची बेल वाजवली. रमाईने दरवाजा उघडला. काय रे, काय झालं? रमाई त्याला म्हणाली. वॉचमनने श्रुती मॅडम बेशुद्ध झाल्याचं तिला सांगितलं. तशीच ती धावत आत गेली आणि कावेरीबाईंना घेऊन आली. वॉचमनने आणि त्या दोघांनी कसंबसं श्रुतीला घरात आणून सोफ्यावर झोपवलं. श्रुतीच्या चेहऱ्यावर हलकेच कावेरीबाईंनी पाणी मारले. तेव्हा कुठे श्रुतीने हलकेच पापण्या उघडून बघितले. श्रुतीला शुद्ध आल्याने कावेरीबाईंच्या जीवात जीव आला. त्यांनी तिच्या मानेला हात देत तिला उठवून बसवले. श्रुती बाळा, बरं वाटते का आता? हो मॉम, ते थोडी चक्कर आली. अजूनही श्रुती डोकं धरून बसली होती. रमाई लगेच श्रुतीसाठी ज्यूस घेऊन आली. ज्यूस पिल्यावर श्रुतीला जरा बरे वाटले. कावेरीबाईंनी आणि रमाईने श्रुतीला धरून तिच्या बेडरूममध्ये नेले. श्रुती तशीच चेंज न करता बेडवर झोपली. कावेरीबाईंनी आधी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून घरी बोलावले आणि मग शौर्याला फोन करून श्रुतीविषयी सांगितले. थोड्याच वेळात डॉक्टर घरी आल्या. श्रुतीला चेक केल्यावर त्यांनी तिची BP लो झाल्याचे सांगितले. काही औषधे लिहून दिली आणि तिला शक्य तेवढा आराम करू दे म्हणून सांगितले. श्रुती काहीच खात नव्हती, त्यामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता. डॉक्टर निघताना शौर्य घरी आला. मॉम, श्रुती? शौर्याने कावेरीबाईंना विचारले. ती रूममध्ये आहे तिच्या, कावेरीबाईंनी सांगतात शौर्य धावतच वर रूममध्ये गेला. तर श्रुती शांत बेडवर झोपलेली त्याला दिसली आणि डॉक्टरांनी तिला अशक्तपणा असल्यामुळे सलाईन लावले होते. शौर्य तिच्याजवळ गेला आणि तिच्या केसातून हात फिरवू लागला. श्रुतीने हलकेच पापण्यांची उघडझाप करत शौर्याकडे पाहिले आणि त्याचा हात छातीशी धरून पुन्हा डोळे मिटून घेतले. शौर्यही चेंज न करताच तसाच तिच्याजवळ बसून राहिला. 1 तासाभराने कावेरीबाईंनी शौर्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला. श्रुतीच्या बाजूला बसूनच शौर्याचाही डोळा लागला होता. आवाजाने त्याला जाग आली. त्याने हलकेच त्याचा हात श्रुतीच्या हातातून सोडवून घेतला आणि उठून दरवाजा उघडला. उठली का रे श्रुती? आणि तू पण आल्यापासून इथेच बसून आहेस? कावेरीबाई शौर्याला म्हणाल्या. मग काय करू? शौर्य म्हणाला. एकच नाही एक तर ती, आणि मग हे असं. मॉम, मला तिची आणि बेबीची खूप काळजी वाटते. तुम्हाला खरंच माहीत नाही ग, खूप मस्तीखोर आहे ती. एका जागी शांत कधीच बसत नाही. सतत उद्योग हवे असतात तिला. शौर्य चांगलाच चिडला होता. बरं बरं, असू दे. आता काहीच बोलू नकोस तिला. पुन्हा इवलंसं तोंड करून बसेल. रामू औषध घेऊन आलाय, तिला उठव. पेज केले, औषध घेऊन पेज खाल्ली की बरं वाटेल तिला. ओके मॉम, तू जा, मी उठवतो तिला. शौर्य श्रुतीजवळ आला आणि तिच्याजवळ बसून तिच्या केसातून हात फिरून तिला हाका मारू लागला. श्रुती, ए सोना, उठ ना बच्चा, भूक नाही लागली का? श्रुतीने हलकेच डोळे उघडून शौर्याकडे पाहिले. शौर्य, थोडा वेळ ना प्लीज, आणि मला काहीच खावंसं नाही वाटत आता. श्रुती त्याच्या कमरेला हाताचा विळखा घालत म्हणाली. हे बघ, डॉक्टरांनी औषध दिले, ते घे, आणि मॉमने पेज केले तीही खा, म्हणजे बरं वाटेल. चला चला, उठ सोना. शौर्याने जबरदस्ती श्रुतीला उठवून बसवले. पण श्रुती शौर्याच्या मिठीत शिरली. शौर्यानेही तिला मिठीत घेतले. श्रुती प्लीज, थोडंसं खाऊन घे ना, शौर्य तिला मिठीत कुरवाळत म्हणाला. श्रुतीही उठली आणि फ्रेश व्हायला गेली. तोपर्यंत रमाईने श्रुतीसाठी पेज आणि शौर्यासाठी कॉफी आणली होती. शौर्याने जबरदस्ती श्रुतीला पेज भरवली आणि औषधं दिली. आता श्रुतीलाही पहिल्यापेक्षा फ्रेश वाटत होते. रात्रीही श्रुती जरा मलूलच होती. शौर्य आणि घरातले सगळे तिची काळजी घेतच होते. श्रुती फक्त शौर्याच्या मिठीत विसावून होती. जेवणही तिला फारसं गेलं नाही, पण सकाळपेक्षा आता ती फ्रेश होती. वर रूममध्ये आल्यावर तिने प्रसादला फोन केला. तिला मदत करणारी व्यक्ती कोण होती हे तिला जाणून घ्यायचं होतं. पण प्रसादने तिला तो नंबर खोटा असल्याचं सांगितलं आणि आता तो नंबर स्विच ऑफ असल्याचंही सांगितलं. श्रुती बोलत होती इतक्यात शौर्य रूममध्ये आला आणि त्याने श्रुतीच्या हातून फोन घेतला आणि प्रसादला तिची आजची परिस्थिती सांगितली आणि श्रुतीला गुपचूप आराम करायचा आहे असे सांगितले. श्रुतीने मात्र तोंड वाकडे केले आणि बेडवर जाऊन बसली. सोना, तब्येत बरी नाही आहे म्हणून सांगतोय ना, शौर्य तिच्याजवळ जात म्हणाला. पण बोर होतंय शौर्य, झोपून पण कंटाळा आलाय, श्रुती त्याच्या मिठीत शिरत म्हणाली. काहीही असलं तरी आराम करायचा, समजलं? मला बाकी काही माहीत नाही. शौर्यने तिचा फोन स्विच ऑफ केला आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शौर्य त्याचा आवरून जिममध्ये गेला. शौर्य उठून गेल्यावर श्रुतीलाही जाग आली. तिने लगेचच प्रसादला फोन केला. प्रसाद, काही कळालं का रे अनिताबद्दल? हो, सगळ्या गोष्टी खूपच विचित्र आहेत आणि केस आता भलतीकडेच चालली आहे. माझं तरी आता डोकं काम करेनासं झालंय. तुला जमत असेल तर पोलीस स्टेशनला येशील का? बसून बोलू आपण, प्रसाद तिला म्हणाला.
ठीक आहे, तसंही आता मला काहीच त्रास होत नाही आहे, तर मी येते. फोन कट करून श्रुती फ्रेश व्हायला गेली. श्रुती फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिची तयारी करत होती. इतक्यात शौर्य रूममध्ये आला. त्याने श्रुतीला तयारी करताना पाहिले आणि त्याला आता श्रुतीचा खूप राग आला होता. श्रुती, त्याने रागातच श्रुतीला हाक मारली. श्रुतीने वळून शौर्याकडे पाहिले. डोळ्यांनीच तिने त्याला काय म्हणून विचारले आणि ती आरशात बघून केस हाताने सेट करत होती. श्रुती, तू कुठेही जाणार नाहीयेस, समजलं? शौर्य रागातच म्हणाला. शौर्य प्लीज, जाणं गरजेचं आहे, श्रुती त्याच्याजवळ येत म्हणाली. काल पण हेच म्हणाली होतीस आणि काय झालं बघितलंस ना? पण आज मी ठीक आहे शौर्य, श्रुती शौर्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हणाली. श्रुती, तब्येत ठीक नाही आहे ना, तर नको ना जाऊस. तुझ्या आणि बेबीची काळजी वाटते गं, शौर्य तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला. शौर्य, रोज घरी नाही बसता येणार, माझं कामच तसं आहे. ठीक आहे, मग सोड ते काम, मला गरज नाही आहे त्या कामाची, शौर्य तिच्या गळ्यातले दोन्ही हात बाजूला करत म्हणाला. प्लीज ना शौर्य, असं काय करता? श्रुती पाठीमागून शौर्यला मिठी मारत म्हणाली. कालचा सगळा प्रकार मला समजलाय श्रुती. तुला आणि बेबीला काय झालं तर मी काय करू तेवढं सांग. शौर्य, असं नेहमीच होईल असं नाही ना, आणि प्रॉमिस, मी फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसून काम करेन. श्रुती आता पुढे येऊन शौर्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली. श्रुती, मी जिम करून आलोय, असू दे, श्रुती म्हणाली आणि अजूनच ती शौर्याला बिलगली. शौर्यानेही आता तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. दोघेही एकमेकात समरस झाले. शौर्य ऐकणार नाही तिलाही माहीत होते आणि शौर्याला कसं मनवायचं ते श्रुतीला माहीत होते. श्रुती, जा, पण बुलेट घेऊन नाही जायचं, शौर्य तिला म्हणाला. पण का? श्रुती पुन्हा तोंड बारीक करत म्हणाली. सांगितलं ना, नाही, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाही. आणि हो, आजपासून तू मोठ्या गाडीत जाशील आणि ड्रायव्हर तुला सोडायला आणि आणायला येईल. डॉक्टरांनी बाईक चालवायला मनाई केली आहे बेबीसाठी. पण शौर्य, श्रुती बोलत होतीस तो शौर्य म्हणाला. पण बिन काही नाही, नाहीतर घरीच थांबावं लागेल, चालणार असेल तर बघ. बोलत शौर्यने त्याचा फोन घेतला आणि श्रुतीसाठी ठेवलेल्या ड्रायव्हरला फोन केला. शेवटी श्रुतीने मोठ्या गाडीतून जाण्याचा निर्णय घेतला. इथे शौर्य तिचं ऐकणार नाही हे तिला माहीत होते. मी आलोच फ्रेश होऊन, मी येईपर्यंत कुठेही जायचं नाही, शौर्य बोलून बाथरूममध्ये निघून गेला. श्रुतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या खबरीला फोन केला. शौर्य बाहेर येईपर्यंत ती फोनवरच बोलत होती. शौर्याचं आवरल्यावर दोघेही खाली नाश्त्यासाठी आले. जबरदस्ती श्रुतीने आताही थोडंसं खाल्लं आणि औषध घेतली. रमाईने तिच्यासाठी ज्यूस बॉटलमध्ये भरून दिला. थोड्या थोड्या वेळाने घेणार आहेस, तो शौर्य तिला म्हणाला. आणि दुपारी रमेश तुझ्यासाठी गरम जेवण घेऊन येईल, शौर्य तिला सांगत होता आणि श्रुती फक्त मान हलवून हो हो करत होती. हा रमेश कोण आहे? अधिक रावांनी विचारलं. एक मिनिट, शौर्य म्हणाला. शौर्यने फोन करून रमेशला आत घरात बोलावले. एक 8-10 युवक घरात आला. हा रमेश आजपासून श्रुतीला घेऊन जाईल आणि पुन्हा घरी घेऊन येईल. शौर्य, ह्याची काय गरज आहे? श्रुती शौर्यकडे बघत म्हणाली. हा तुझा बॉडीगार्डसुद्धा आहे, काल जे घडले ते पुन्हा होता कामा नये. आता श्रुतीने हे शांत बसणंच योग्य समजलं. काय झालं काल? कावेरीबाई श्रुती आणि शौर्यकडे बघत म्हणाल्या. डॅड सांगतील तुला सगळं, आणि हो, हे तुला पटत असेल तरच तू ड्युटीवर जा, नाहीतर घरीच थांब, शौर्य सगळ्यांसमोर श्रुतीला म्हणाला. आणि आता मी सांगेन तसंच होईल, शौर्य श्रुतीकडे बघत हाताची घडी घालत म्हणाला. मी म्हणालो होतो ना, काजोलने काहीतरी कांड केलं असणार, आप्पासाहेब मध्येच बोलले. काय केलंस सांग ना, आप्पासाहेब एक्सायटेड होत म्हणाले. आप्पा, संध्याकाळी आल्यावर सांगते, आता मला जाणं गरजेचं आहे, ऑलरेडी उशीर झालाय, बोलून श्रुती उठून जाऊ लागली. काळजी घेशील, शौर्य पाठीमागून म्हणाला. श्रुती ही लगेचच वळली आणि हसत होकारार्थी मान हलवून रमेशच्या मागे घरातून बाहेर पडली. शौर्यनेही एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही कॉलेजला जायला घरातून बाहेर पडला. घरातल्यांना मात्र आता दोघांच्याही एकमेकांवरच्या प्रेमाचं कौतुक वाटत होतं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.